नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता काही दिवसांमध्ये सुरू होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच फलटण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे। प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे आरक्षण निश्चित झाले असून फलटण तालुक्यातील साखरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सध्या अनुसूचित जाती महिला असे आरक्षण या ठिकाणी निश्चित झालेले आहे। साखरवाडी जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर साखरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये साखरवाडी पिंपळवाडी पंचायत समिती गण एक आहे, तर दुसरा पंचायत समिती गण हा सस्तेवाडी आहे। जिल्हा परिषद गट साखरवाडी मध्ये यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर कमल शंकर माडकर आदी दिग्गज उमेदवारांनी या ठिकाणी प्रतिनिधित्व केले आहे। सध्या साखरवाडी जिल्हा परिषद गटातील बहुतांश ग्रामपंचायतीवरती राजे गटाची सत्ता आहे। अर्थातच या जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने राजे गटाची ताकद जास्त आहे। त्याबरोबरच भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांना मानणारा वर्ग या जिल्हा परिषद गटामध्ये आहे। आता पाहूया साखरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सध्या संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत। प्रामुख्याने साखरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये सध्या माजी पंचायत समिती सदस्य सागर कांबळे यांचं नाव प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाकडून चर्चेत आहे। याचबरोबर अलगुडेवाडी तालुका फलटण येथील सोनाली अमोल मोरे यांचंही नाव शिवसेना राजे गटाच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चेत आहेत। याचबरोबर प्रियंका उमेश कांबळे पिंपळवाडी साखरवाडी यांचंही नाव प्रामुख्याने साखरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेत आहे। याबरोबरच अशोक सोनवणे यांचंही नाव प्रामुख्याने साखरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेत आहे। शंभू सरगर यांचंही नाव या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेत आहेत। आता यामधील काही उमेदवारांच्या घरातील महिला, कारण या जिल्हा परिषद गटामध्ये महिला एससी महिला असं आरक्षण आहे आणि जे काही अशोक सोनवणे असतील किंवा शंभू सरगर असतील, सागर कांबळे असतील यांच्या कुटुंबातील महिला या ठिकाणी उमेदवार चर्चेत आहेत। त्यांना उमेदवारी असू शकते, ते रिंगणात उतरू शकतात। अशा प्रकारची ही काही संभाव्य चर्चेतील नावे आहेत। याबरोबरच काही अजूनही बरेच जण इच्छुक आहेत। आमच्यापर्यंत ज्यांची नावे पोहोचलीत यांची नावं आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रकाशित केलेली आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, जिल्हा परिषद साखरवाडी गटामधून कोण कोण उमेदवार रिंगणात उतरतील जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।